सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. चला सगळे आलेले आहेत, 6:30 झालेले आहेत आणि आपला 16 सख्यांचा हा कार्यक्रम सुरू होणार आहे. महाराष्ट्रातला तमाम रसिक प्रेक्षक, मायबाप रसिक प्रेक्षक सगळा तयार आहे आपला आजचा हा 16 बघण्यासाठी. आणि आज आपण आलो आहोत मंडळी घाटकोपर पश्चिम येथे आणि तिथल्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांचं मी आशिष अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा. आणि अर्थातच मला माहिती आहे सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की आपला पहिला खेळ कधी सुरू करणार. तर आता आपण सुरू करतोय ज्या खेळाचं नाव आहे जिभेला काही हार. त्यामध्ये आपण एक वाक्य देतो, ते पटापटा पटापटा बोलायचंय सलग 20 ते 25 वेळा. जी मावशी हे वाक्य पटापटा बोलून दाखवेल तिला लगेच मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास भेटवस्तू. तर ते वाक्य असं आहे, डाळ जरा जाड दळा. आणि मी सांगेन त्या पद्धतीने बोलायचंय ते, ठीक आहे. आपण इथूनच सुरुवात करूया. हा घ्या ताई माईक घ्या. डाळ जरा जाड दळा. हा न अडकळता स्पष्टपणे बोलून दाखवायचे पटापटा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. जाड दळा डाळ. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा डाळ जरा डाळ जरा डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा डोळे मिटून बोलतात तरी पण चुकतायत. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. हा चला, डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. हा डाळ जरा जाड दळा. 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 पटापटच बोलले आता. जाड जरा जाड जरा होते. हा आणि ह्यांना वाटतं आम्हाला कळतच नाही. डाळ जरा जाड दळा. 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 हा बोलत डाळ जरा जाड दळा. 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 जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि हे वाक्य तुम्ही आता ना रागात बोलायचं. रागात डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. ऐक माझं. डाळ जरा जाड दळा असं रागात बोलायचं आणि डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. असं करायचं. कसं कराल? जाड डाळ जरा जाड दळा. हा 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 रागात बोलायचंय. रागात. डाळ जरा जाड दळा. हा हे रागात नाहीये. रागात हे बघा. डाळ जरा जाड दळा. हा डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. हा 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 जोरदार टाळ्या वाजवा. हा आता हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचंय. हा डाळ जरा जाड दळा. 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 डाळ जरा डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड ये बघ. हा जाड जाड धरा. हा डाळ जरा जाड दळा. डाळ जरा आता हात दुखला. हात दुखला ऍक्च्युली म्हणून हात वरतीला. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. ये बघ. डाळ जरा जाड दळा. 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 डाळ जरा डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. दाढ धरा. मध्ये जळू आलो, मध्ये दडू आलो, मध्ये दाढ आली. सगळे आलेले आहे. जोरदार टाळ्या. खूप चांगला प्रयत्न केला. खूप चांगला प्रयत्न. आता हे वाक्य तुम्ही सलग 20 ते 25 वेळा बोलायचंय. पण डाळ जरा जाड दळा. टॉइंक असं करायचं. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड दळा.
टुईंग हा. डाळ जरा डोळ्यात जाड दळा टुईंग हा. डाळ जरा डोळ्यात जाड दळा टुईंग हा. डाळ जरा जाड दळा टुईंग हा. डाळ जरा डोळ्यात टुईंग डाळ जरा जाड दळा टुईंग हा. डाळ जरा जाड दळा टुईंग डाळ जरा जाड दळा टुईंग डाळ जरा जाड दळा टुईंग जाड दळा भाऊजी हे काय चाललंय टुईंग टुईंग चाललंय त्यांचं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. या ताईंना द्या, या ताईंना द्या. सोळा सख्यांच्या या कार्यक्रमामध्ये सगळ्या ज्या ताया ज्या येतात, माहेरवाशिणी येतात, तर त्या खेळतही असतात, धमाल मजा मस्ती करत असतात, पण त्यांना माहेरच्या आठवणींबद्दल पण तितकंच कौतुकाने बोलायचं देखील असतं आणि त्या तितक्याच भाऊक सुद्धा होत असतात. आज आपण माहेरच्या आठवणीमध्ये जाणार आहोत या तायांबरोबर. कोण डोळ्यासमोर येतो माहेर म्हटल्यानंतर? तशी तर मी खूप नशीबवान आहे. मला आजी आजोबा पणजोबा पणजी सगळ्यांचं प्रेम मिळालेलं आहे आणि आई वडील जरी कामानिमित्तानं बाहेर होते तरी मला त्यांनी खूप छान पद्धतीने सांभाळलेलं आहे. आणि आता एक 10 वर्ष झाली माझे वडील हे झालेत, डेथ झालेली आहे त्यांच्या वडिलांची, वारलेत माझे वडील. खरं सांगायचं तर मी माझ्या वडिलांची एक मुलगी नव्हते तर मी एक मैत्रीण होते. त्यामुळं आता असं काहीच वाटत नाही की मी त्यांच्याशी इतकं काही सांगण्यासारखं माझ्याशी राहिलं नाही. कारण ज्यावेळेस त्यांना असं वाटलं होतं की मी आता आमच्या आयुष्यात राहणार नाही, त्यावेळी त्यांनी जे काही त्यांना मला सांगायचं होतं की तुला पुढे आयुष्यात कसं जगायचं आहे, कुठं कसं खंबीरपणे उभं राहायचं, आता मी नसेल मी असेल, हे सर्व काही त्यांनी आधीच सांगितलेलं होतं. आणि त्याच्यामुळं आता असं वाटत नाही की मी काही सांगावं, कारण जर सांगेन तर जास्त म्हणजे मी ओपनली बोलू शकत नाही. कारण बोलले तर मी इथे खूप रडेल, इतके रडेल की बस. पण मला ते रडायचं नाही, कारण त्यांनी मला सांगितलं की मी मेल्यानंतर तू रडायचं नाही, तुला रडायचं, जर तू रडलीस तर तू संपशील. तुम्ही आज मनापासून व्यक्त झालात, छान वाटलं ताई. तुम्ही बसू शकता. ताई, माहेर म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर म्हटल्यानंतर सर्वात अगोदर माझ्या डोळ्यासमोर येतात माझे बाबा. मी त्यांचं बाबा म्हणून नाव काढलं तरी मला खूप रडायला येतं, कारण माझं लग्न झालं होतं आणि 1 वर्ष झालं. माझं लग्न होतं तर 15 वर्षाची होती मी तेव्हाच माझं लग्न झालेलं आहे. आज माझ्या लग्नाला 26 वर्ष झालेत, पण या 26 वर्षात मला माझ्या बाबांचं कधीच प्रेम नाही मिळालं, कारण ते माझं लग्न झालं आणि 1 वर्षात लगेच वारले ते. मी खूप माझ्या मोठ्या फॅमिलीमध्ये वाढलेली, ते माझे 4 काका आत्या वगैरे आहेत, पण इथं आल्यावर मला कोणीच नव्हतं. घरातले फक्त 2 लोकच होती, कारण मला काय बोलायचं माझ्या घरात मी कोणाला सांगू शकत नव्हते. खूप वाईट वाटत होतं. मी आजही माझ्या बाबांना खूप खूप मिस करते. इथे लग्न झाल्यावर इथे आले होते मुंबईला, पण इथे असा प्रॉब्लेम होता, आपल्या रूम छोटं होतं, ते इथे राहू शकले नाही. त्या गोष्टीचं मला आजही खूप वाईट वाटतं की बाबा माझ्या घरी राहायला आले होते पण त्यांना इथे राहता नाही आलं. खूप वाईट वाटतं. आणि त्याच्यानंतर लगेच ते 4 महिन्यांनी वारले. त्याच्यानंतर मी त्यांच्याशी कधी त्या दिवशी त्यांची डेट झाली त्यांना म्हटलं, त्यांच्या अंतिम दिवसाला पण मला जाता नाही आलं, कारण हा ट्रॅव्हलिंगचा एवढा लांबचा प्रवास होता ना, मी त्यांच्या त्या वेळेला पण नाही पोहोचू शकली. मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेली. आई बाबांना सांगायचं राहिलं, बोलायचं राहिलं होतं ते तुम्हाला? हो, मला सांगायचं होतं, दादा आज तुम्ही माझ्या पाठीने. मी माझ्या बाबांना दादा बोलायची, तुम्ही आज माझ्यासोबत असते, माझं हे सुख वैभव सगळं त्यांनी बघितलं असतं, ते खूप आनंदी झाले असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला मदत केली असते. तसे माझे भाऊही खूप चांगले आहेत, माझ्या बाहेरची सगळी खूप चांगली मला हेल्प करतात, खूप त्यांचा पण सपोर्ट आहे. शेवटी माझे बाबा आहे नाही, त्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं मला. मी शक्यतो तुमच्या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे की आज मला तुमच्यासमोर मला हे सगळं मांडता आलं. असंही मी घरी सगळ्यांशी बोलू शकत नाही, कारण आपण आईसमोर भावासमोर बोलायला गेलो तर त्याला कोणा खूप वाईट वाटतं. मी कधीच नाही बोलत. आजही मी जेव्हाही माहेरी जाते पण येताना 1 तास तरी रडूनच येते मी, जेव्हाही मला मुंबईला परत यायचं असतं. तुम्ही खूप म्हणजे मनापासून तुम्ही बोलतायत आणि हक्काचा माणूस समजून तुम्ही माझ्यासमोर बोलतायत, मला खरंच खूप छान वाटते. माझे वडील वारले ना, तिथून मला खूपच म्हणजे असं खूप हे वाईट वाटतं. माझ्या वडिलांचं ऑपरेशन, म्हणजे माझे वडील 4 वर्ष आंधळेच होते. मग मला जावयाने इथं आणलं, त्यांचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन करून घरी नेलं ना तर ऑफ झालं ते. बाबांची काय आठवण सांगू शकाल तुम्ही? बघायला म्हणून गेली मी वडिलांना, आणि वडील स्वतः माझ्याजवळ बोलवते धडधड, पण
त्यांची वेळ घटका भरत आलेली, 5 मिनटं लगेच 2 मिनिटात त्यांनी जीवच सोडला माझ्यासमोरच. त्याच्यामुळे खूप मला भरून येतं वडिलांचा विषय काढला की. कन्यादानाच्या विधीला खूपच रडले असतील ना तेव्हा बाबा? हो हो, खूप रडले बाप. म्हणजे आम्ही 2 भाऊ 2 बहिणी आहोत, तरी पण सगळ्यांवर जीवापाड प्रेम करायचे सगळ्यांवर. पण तुमच्याकडून त्यांना काही सांगायचं राहिलं होतं जे इतक्या वर्षात कधी सांगू शकला नाहीत, बोलू शकला नाही, ते तुम्ही या माध्यमातून तुम्ही आता त्यांना सांगू वडिलांना शकता? वाटायचं की मला बाळ नव्हतं, आज 25 वर्ष मला मूल नाही. तेच वडिलांना वाईट वाटायचं की माझ्या बाळाला काहीच नाही म्हणून. त्या वडिलांना वाईट वाटायचं, म्हणायचे बाळा मी काय तुझ्यासाठी केलं नाही, काहीच करू शकत नाही मी आता, एवढंच. वातावरण खरंच भावूक होतं जेव्हा माहेरच्या आठवणींचा विषय निघतो आणि सगळ्या ताया मनापासून व्यक्त होत असतात, बोलत असतात. पण आता हे वातावरण खूप इमोशनल झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्या सगळं वातावरण पुन्हा आनंदाचं, हसत खेळत येण्याचं काम ह्या भावाचं आहे. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ ज्याचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी ताई विजेती होईल तिला मिळणार आहे अर्थातच बक्षीस. पण जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून खास भेटवस्तू. चला तर मग सुरू करूया हा खेळ. त्यासाठी म्युझिक प्लीज. मुझको बना ले तेरी कारवारिन, राजा तू बन जा मेरा दादला, मेरा दादला, मेरा दादला हो, राजा तू बन जा मेरा दादला. मायना माझा नाद मान्याचा, मायना माझा नाद मान्याचा, उचीला हंडान गेली मान्याला, उचीला हंडान गेली मान्याला. आसानी से ना मैं पास आऊंगी, थोड़ा सा पहले मैं शर्माऊंगी. आसानी से या धक्का बिक्का देऊ. अरे 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 अरे. आणि आता 3च खुर्च्यामध्ये आहेत आणि आता बघूया कुठली तरी पटकत आहे खुर्ची पण गाडी. म्युझिक प्लीज. व्हेरी गुड, मस्त. हो, अरे 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 क्या बात है, व्हेरी गुड. म्युझिक प्लीज. चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू, ये चलते चलते रुकती है या रुकते रुकते चलती है तू, रुकती है तो रुकती है पर काय को यूं पलटती है तू. यायला तुझ्या मायला तेरे चाल का ये ताल है कमाल, हे माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो, माना तेरी चाल है समुंदर की लहर जनो, काले काले बाल तेरे बादलों की छाव जनो, डाल के ये जा. अरे क्या बात है. आणि संगीत, अभिनय, नृत्य खुर्चीमध्ये ह्या आईंनी पटकवले बक्षीस. जोरदार टाळ्या. अभिनंदन आई. आणि ह्याच आनंदात आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या भागाकडे. तर आता वेळ झालेली आहे चूकबुल द्यावी घ्यावी ह्या भागाची. आणि या भागात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण अबूला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो, दुरावलेली नाती जवळ आणण्याचा देखील प्रयत्न करत असतो. आपल्या इथे आज या सगळ्या ताईंमध्ये आज सुद्धा एक ताई अशी आहे की तिचा कोणाबरोबर तरी अबोला आहे.
तो कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. तुमचं नाव सांगा. माझं नाव सुषमा सुभाष कांदळकर. कोणाबरोबर अबोला आहे तुमचा? अबुला आहे म्हणजे माझी चुलती होती ती होती होती आणि आहे. हा. आता तिला झाली 40 वर्ष. कारण मी लहान असताना मी कमीत 8 वर्षाची होती तेव्हा माझ्या आई आणि वडील कमवती मी त्यावेळेस एकटीच होती. माझा लहान भाऊ होता 2 वर्षाचा, पण ते लोकांनी आम्हाला विचारलं नाही. मी आई वडिलांना आणि भावाला पोसायची त्या वयात 9 वर्षा वयात. आज मला दुःख होतंय. आज मी कशा परिस्थितीत दिवस काढले मला कोणी विचारलं नाही. ना चुलत्यानी ना चुलतीनी ना कोणी विचारलं. वयाची पहिलीतून दुसरीत गेले, शाळा सोडली. आई वडिलांना आणि भावाला पोचलं. चुलतीनी काही बघितलं नाही, चुलत्याने बघितलं नाही. मी कामाला जायची. 1.5 रुपया मला पगार होता. 1.5 रुपया. त्या 1.5 रुपयात मी पगार कामाला जायची काजळ कंपनीमध्ये. हे कोणालाही खरं वाटणार नाही. मला 45 रुपये पगार यायचा. 45 रुपये पगार घ्यायची त्या वयात. आई होती माझी आजारी होते, वडील होते आजारी होते. मी आई वडिलांना पोचले आणि आता पण मी करते. या बायकांना सगळ्यांना विचारा, अजून टोपली फिरते. 66 वय माझं आहे आता सध्या. माझी मुलं आहे, मुलगी आहे, सगळं आहे. पण त्यावेळेस माझा चुलता चुलतीने काही माझं केलं नाही. तरी पण मी बोरोलीला प्लॅटफॉर्मला धंदा करायची 14 वयात आणि काजूपाडा वगैरे तिकडे गजरे वगैरे फुलं विकायला जायची. आई वडिलांना भाऊंना पोसून मी त्यांना अंतिम संस्कार मी दिले. माझं लग्न झालं 17 वर्षात. माझी आई आधी वारली. 17 वर्षात लग्न झालं. माझ्या वडिलांनी अक्षता टाकली आणि दुसऱ्या दिवशी वारले. माझा आत्मा काय म्हणत असेल. माझी चुलती होती, माझं लग्न झालं. आज 40 वर्ष झाली मी तिच्याशी बोलत नाही. तिच्या उमऱ्यावर पाय ठेवत नाही. कारण आम्ही नवरा बायको गेलो तिथे तर त्या बाईने मला काळा कपडा घालून ओटी भरली. काय सांगू मी आज कसे दिवस काढले. चक्कीच्या खालचं पीठ काढलंय. मला लाज वाटते बोला, पण लाज नाही. चक्कीवाल्याला सांगून टाकायचं खालचं पीठ पडलेलं ठेवून दे, पाय नको देव. या तत्वाची बाई मी आहे. असे दिवस काढले मी. कोणाला नाही पण माझ्या समाजात मला आईचं प्रेम नाही ना भावाचं नाही, वडिलांचं नाही. माझे वडील अक्षरा टाकून वारले. मी किती बेनशिबी मुलगी असणार सांग. किती बेनशिबी मुलगी असणार मी. मला कोणाचा आधार नव्हता, कोणाचा. ताई तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल सांगितलं. तुम्ही ज्या पद्धतीने कष्ट करून तुम्ही स्वतः उभे राहिले, तुम्ही स्वतःचा संसार उभा केला, तुमच्या मुलांना शिकवलं, मोठं केलं आणि जे कष्ट केलं त्यासाठी खरंच म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. आणि या सगळ्या गोष्टी सहन करायला आणि ताकदीने तेवढ्याच हिमतीने पुढे जायला तितकंच हिंमत लागते. ती हिंमत तुमच्यामध्ये, त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. पण ताई, आपला हा जो भाग असतो हा आपण अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. मला मान्य आहे की आपल्या कुटुंबामध्येच काही गोष्टी होतात, नाराज असतात, भांडणं होतात, पण आपणच ती भांडणं दूर करायला पाहिजे मोठ्या मनाने. आणि जर तुम्हाला खरंच त्यांच्याबरोबर पुन्हा बोलायची इच्छा असेल तर तुम्ही तसं बोला, तुम्ही सांगा. तिला मी एकच सांगू इच्छिते. आता हे बघा, झालं ते गेलं. मी आता विसरणार आहे. तेव्हा मी तुझ्या घरी येऊन पाहिजे तर मी माफी मागते तुझ्याकडे. पण जे आहे ते आपलं पहिल्यासारखं राहूया. पण आता तू मला मुलीप्रमाणे मान आणि माझं संरक्षण कर, हीच माझी शुभेच्छा. तुम्ही इतक्या मोठ्या मनाने तुम्ही हे सगळं मान्य केलेत आणि कारण तुमची इच्छा जाणवते की आपली माणसं एकत्र यायला पाहिजेत, एकत्र राहिले पाहिजेत. आज तुम्ही इथे आलेला आहात, आपल्या माणसांमध्ये आलेला आहात. तर मी तुमच्या वतीने मी नक्कीच तुमच्या ताईंना पण सांगेन, आपला माणूस, तुमच्या जवळचा हक्काचा माणूस म्हणून, तुमचा घरातला एक भाऊ म्हणून मी तुम्हाला सुद्धा एक विनंती करीन की ताईंनी मोठ्या मनाने हे मान्य केलेले आहे
त्यांच्याकडनं जर काही चूक झाली असेल तर खरंच मोठ्या मनाने त्यांना माफ करा. पुन्हा एकदा एकत्र या, जवळ या, भेटा. काही गैरसमज झाले असतील इतक्या वर्षातले तर ते दूर करा, कारण बरीच वर्ष गेलेत आता. आणि मी नेहमी म्हणत असतो की आयुष्य खूप छोटं आहे, पण ते सुंदर आपणच बनवायचं असतं, आपल्या माणसांनी बनवायचं असतं. तेव्हा तुम्ही नक्की या आणि ताईंना भेटा आणि हे सगळे गैरसमज दूर करा. आई, मी तुम्हाला नक्की सांगतो की हा मेसेज त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचला असेल. तेव्हा पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी सगळ्या दूर होतील, हे नातं पुन्हा एकदा जवळ येईल. पण आज तुम्ही इथे आलेला आहात तर तुम्हाला मी असंच पाठवणार नाहीये. ही तुळस मी तुम्हाला देणार आहे. थांबूच नाही असं वाटत असतं. नेहमी मी सतत हेच सांगत असतो, पण कुठेतरी थांबावं लागणार आहे आजच्या भागापुरता, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. दिवे लावायची वेळ झालेली आणि अर्थातच सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका पाहण्याची सुद्धा वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या नव्या कोऱ्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.